मॉर्निंग. आज आपण आपला जो महत्त्वाचा टॉपिक चालू आहे दॅट इज मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. या टॉपिक मधला एक इंटरेस्टिंग पार्ट बघणार आहे जो नवीन पार्ट आहे. ज्या आर्टिकलला म्हणलं जातं त्या पार्टला म्हणलं जातं इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. काय म्हणलं जातं? इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. हेडिंग घ्या, इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. इक्वेशन ऑफ कंटिन्युटी म्हणजे हे इक्वेशन आपण कशाबद्दल बोलणार आहे? वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट दॅट इक्वेशन, ज्या इक्वेशन मध्ये आपल्याला जेव्हा एखादं लिक्विड, उदाहरण घ्या पाणी, एखाद्या ट्यूब मधून फ्लो होत असते, एखाद्या चॅनल मधून फ्लो होत असते, तर त्या पाण्याचा वेग काय असू शकतो, किती व्हॉल्यूम असणार त्या पाण्याच्या एखाद्या क्रॉस सेक्शनला, त्याबद्दल आपण बोलणार. एक सिंपल उदाहरण तुम्हाला देतो. जेव्हा आपण गाडी सर्व्हिसिंगला वापरतो, वेन वी डू द सर्व्हिसिंग ऑफ द व्हेकल्स, किंवा बऱ्याच वेळा बघा आपण एखादी गोष्ट धुवायची असेल आपल्याला, तर आपण काय पाईप घेतो आणि दाबतो तसं तो तिथून पाणी बाहेर असते, पाईप तिथून आपण दाबतो तेव्हा पाणी जास्त वेगाने बाहेर जातं. आणि जेव्हा तुम्ही परत त्याला रिलीज करता तर पाण्याचा वेग परत कमी होतो. आणि ह्यालाच म्हणतात इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. इमॅजिन करा, ट्यूब पाईप जवळ दाबली, पाणी जास्त लांब जातं, परत सोडलं पाणी परत कमी लांब जातं, म्हणजे वेलोसिटी वाढणं कमी होणार डिपेंडिंग ऑन युअर रिक्वायरमेंट. तर हा वेग बदल का होतो ह्याचं काम कशावर अवलंबून आहे? तर ह्याच्यावर अवलंबून आहे. त्याला आर्टिकलचं नाव आहे इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. जबरदस्त पॉईंट आहे. ह्याच्या आपण बनवायचं इक्वेशन असतो स्टेप बाय स्टेप. एक्झॅक्टली हा आर्टिकलचा अर्थ तुम्हाला सांगितला, प्रॅक्टिकल उदाहरण तुम्हाला दिले. आता एक्झॅक्टली काय समजून घ्यायचं प्रयत्न करूया इन सायंटिफिक लँग्वेज. हेडिंग दिला असं सगळ्यांनी इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. ज्या ज्या वेळेस डायग्राम असते डायग्राम मध्ये ड्रॉ करायची आहे. डायग्राम ड्रॉ करा माझ्यासोबत लगेच. पहिला मुद्दा असतो डायग्राम. ड्रॉ डायग्राम आला म्हणजे तुम्ही एक सिंपल क्रॉस सेक्शन दाखवा. कॅन शो अ पाईप. एक पाईप दाखवला. पाईप धरून चला. हा जो चॅनल आहे तर इथला एरिया आहे A1. ह्याला मी म्हणतोय एरिया A1 म्हणतो मी. ह्याचा एरिया A2 म्हणतो. ठीक आहे, ह्याचा एरिया A1 A2. इमॅजिन करा आपण एक इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड चाललंय. कसलं फ्लुइड चाललंय? आयडियल फ्लुइड आहे. इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड आधीच सांगितलं आपण कोणत्या फ्लुइड बद्दल बोलतोय. वी टॉक अबाउट आयडियल फ्लुइड. धरून चला एक इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड चाललंय. आता ह्यातून काय करूया आपण? एक क्रॉस सेक्शन दाखवूया दोन ठिकाणी. विल शो क्रॉस सेक्शन ऍट इंडिव्हिज्युअल पॉइंट. इकडे बघा, आपण एक क्रॉस सेक्शन दाखवले बघा वेगवेगळ्या पॉइंटला. नाव देऊया आपण ह्याला. नाव देऊया आपण EFGH. EFGH. आणि ह्याला नाव देऊया PQRS. PQ. You can write here properly RS. A1 इतका क्रॉस सेक्शन मधून EFGH PQRS एवढं क्रॉस सेक्शन आहे असं आपण गृहीत धरले. धरून चला वेग जो आहे फ्लुइडचा ह्या क्रॉस सेक्शन मधून जाणारा ह्याचा वेग आहे. धरून चला इमॅजिन करा की ह्याचा वेग आहे तो V1. V1 इतका वेग आहे कोणाचा? EFGH या क्रॉस सेक्शन मधून जाणाऱ्या फ्लुइडचा वेग V1 आहे. आणि इथून जाणाऱ्या फ्लुइडचा वेग आपण काय म्हणूया? V2 म्हणूया. काय म्हणूया? V2. काय म्हणता बघा, V1 वेग कोणाचा आहे? EFGH या क्रॉस सेक्शन मधून जाणाऱ्या फ्लुइडचा वेग V1. आणि V2 PQRS या क्रॉस सेक्शन मधून जाणाऱ्या फ्लुइडचा वेग. आता मला सांगा, समजा हे अंतर आपण D1 म्हणूया. हे अंतर D1 म्हणूया. ह्याला म्हणजे आपण अंतर, ह्या डिस्टन्सला म्हणजे आपण D1. यू कॅन शो हियर हे D1 आहे आणि हे अंतर D2 आहे.
ठीक आहे. D1 D2 म्हणजे काय, एवढं अंतर कव्हर केलं हो, जी HG इतकं कर्व अंतर कव्हर केलंय कुणी, फ्लुइड नाही ती SR इतकं अंतर कव्हर केलं कुणी, साजेच फ्लुइड नाही. पाणी म्हणजे काय, हा पाईप आहे, या पाईपमधून चाललंय पाणी, तर याच्याबद्दल आपण डिस्कस करतो. असं घरी त्याला काय अर्थ नाही. तर आपण ह्या डायग्रामची माहिती लिहूया आणि क्रॉस सेक्शन दाखवा पुढे जाऊ व्यवस्थित बरं का. येस, व्हेरी गुड. या पहिला मुद्दा आपण डायग्राम काढलेला, त्याची माहिती डायग्रामची आपण या पुढच्या मुद्द्यामध्ये नंबर 2, कन्सिडर incompressible fluid flowing through cross section EFGH and PQRS and PQRS. या दोन क्रॉस सेक्शन मध्ये चाललेलं फ्लुइडचा आपण विचार घेतलेला आहे, विचार घेतोय सध्या. दुसरा मुद्दा आपण लिहिला आहे. आता आपण पुढचा मुद्दा लिहूया, पॉइंट नंबर 3. Let V1 be the V1 का velocity आहे, V1 be the velocity of fluid at cross section EFGH and V2 and V2 be the velocity V2 be the velocity at cross section PQRS. सिंपल आहे, at cross section PQRS. ठीक आहे. V1 इतका वेग कुठला आहे, EFGH मध्ये आहे, आणि PQRS कोणता वेग आहे, V2 इतका वेग आहे. नो प्रॉब्लेम ॲट ऑल. पुढचा मुद्दा बघा. आता मला सांगा की ऍज अ फ्लुइड इज इनकॉम्प्रेसिबल, तर फ्लुइड इनकॉम्प्रेसिबल असेल तरी डेन्सिटी काय असते, कॉन्स्टंट राहते. फॉर इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड डेन्सिटी इज ऑलवेज कॉन्स्टंट. डेन्सिटी म्हणजे मास बाय व्हॉल्यूम, तर मास पण काय असलं पाहिजे, कॉन्स्टंट राहायला पाहिजे, व्हॉल्यूम पण राहायला पाहिजे कॉन्स्टंट. म्हणजे काय, जितक्या मासचा फ्लुइड EFGH पण जाणार, तेवढ्याच मासचा फ्लुइड PQRS पण जाणार. काय म्हणतो बा समजून घ्या. डेन्सिटी इज कॉन्स्टंट, कारण फ्लुइड कसं इनकॉम्प्रेसिबल. तर इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड मध्ये जितकं मास असणार EFGH मध्ये जाणारा फ्लुइडचं, तेवढं मास पण असणार आहे PQRS म्हणून जाणाऱ्या फ्लुइडचं. पुढचा मुद्दा आहे लॉजिकचा फॉर इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड. या पुढचा मुद्दा, फॉर incompressible fluid, for incompressible fluid काय येते बघा, mass of fluid मास फ्लो रेट म्हणूया आपण, मास फ्लो रेट, नॉट मास ऑफ द फ्लुइड, मास फ्लो रेट असं लिहा. मास फ्लो रेट
at EFGH should be equal to पुन्हा काय असायला पाहिजे mass flow rate at PQRS त्या equal to mass flow rate at PQRS. Mass flow rate at EFGH is equal to mass flow rate at PQRS. आता मास चा फॉर्म्युला काय डेन्सिटी टू मास व्हॉल्यूम मास म्हणजे डेन्सिटी टू व्हॉल्यूम मग काय ना सांगा डेन्सिटी रो इनटू व्हॉल्यूम ऑफ द फ्लुइड ॲट EFGH मग काय ना इनटू त्याला मी म्हणतो व्हॉल्यूम असं लिहितो बघा व्हॉल्यूम ॲट EFGH व्हॉल्यूम ऑफ द फ्लुइड ॲट EFGH सगळ्या फ्लुइड बद्दल बोलतोय मी नीट बघा डेन्सिटी तर समान असणार आहे डेन्सिटी बदलणार नाही फ्लुइडची कारण इनकमप्लीट फ्लुइड आहे इज इक्वल टू व्हॉट इथं काय ना रो इनटू व्हॉट व्हॉल्यूम ॲट PQRS जो व्हॉल्यूम EFGH असणार तो व्हॉल्यूम पण असणार आहे ॲट PQRS पेक्षा असणार आहे पण आपण रो का ठेवला कॉन्स्टंट कारण रो का डेन्सिटी ऑफ द फ्लुइड आहे ती कॉन्स्टंट आहे फॉर्म्युला कोणता वापरला आपण डेन्सिटी टू मास व्हॉल्यूम मास म्हणजे काय डेन्सिटी टू व्हॉल्यूम ना फॉर्म्युला वापरलेला आहे पुढचा मुद्दा बघा देयरफॉर रो इनटू तो व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय हो एरिया इनटू लेंथ व्हॉल्यूम म्हणजे काय एरिया इनटू लेंथ आता एरिया काय म्हटलं मी इथं A1 इतका एरिया असा बघा EFGH चा एरिया किती आहे इथं A1 ऑलरेडी लिहिलं आपण मग काय ना सांगा रो इनटू काय ना A1 E इनटू काय एरिया इनटू लेंथ लेंथ काय असणार D1 लेंथ काय असणार इथं D1 लिहा मग A1 D1 आणि D1 इतका आजार तर काय इतका अंतर कव्हर केलं ना या EFGH मध्ये फ्लुइड म्हणून तर लेंथ मी घेतले D1 दाखवलं डायग्राम मध्ये ऑलरेडी इथं D2 ऑलरेडी लिहिले मी इथे काय ना सांगा इक्वल टू व्हॉट रो A2 D2 वी आर फॉलोइंग द सेम सिक्वेन्स आपला सेम ठेवलेला आहे चेंज करू नका अजिबात ठीक आहे तर पुढे काय आहे बघा आपल्याला फॉर्म्युला माहित आहे व्हेलॉसिटी म्हणजे काय डिस्टन्स बाय टाइम व्हेलॉसिटी म्हणजे काय डिस्टन्स बाय टाइम या न्यू लाईन पुढचा मुद्दा टाका न्यू लाईन साइडकडे बघायचं आहे पॉइंट क्रमांक 5 सगळ्यांनी कंटिन्यू करायचं माझ्यासोबत इथे लिहितो बघा पॉइंट क्रमांक 5 हे लिहितो लुक ॲट हियर velocity equal to distance by time yes or no नंतर फॉर्म्युला velocity equal to what distance by time distance काय आहे तुम्हाला काय distance म्हणजे काय ना therefore distance d equal to what velocity into काय ना time velocity into काय ना time आता d1 इथं आहे इथं वापरा फॉर्म्युला काय ना सांगा मग can I write rho a1 d1 मग काय ना सांगा you can write here therefore काय ना बघा फॉर्म्युला बघा as it is a1 as it is but d1 काय ना d1 v1 into t1 काय ना v1 into t1 बघा ना इथं d1 म्हणजे काय ना velocity into time v1 into t1 v1 as it is पण टाइम सेम आहे ओके नंतर लिहा वाटलं आपण इथं लिहा v1 as it is is equal to काय आहे सांगा रो डेन्सिटी बदलणार नाही म्हणून रो as it is रो as it is a2 as it is d2 काय ना v2 into t2 d2 काय ना v2 into t2 आता टर्म्स कोणकोणत्या आहेत कॅन्सल बघायचं रो कॅन्सल करा कारण समान फ्लुइड आहे त्यामुळे डेन्सिटी समान आणि आपण इथे विचार घ्यायचा टाइम तो टाइम समान आहे फॉर इक्वल टाइम कारण का जितक्या वेगामध्ये हा EFGH म्हणून फ्लुइड जाणार तेवढ्या वेगामध्ये तेवढ्या वेळेमध्येच PQRS मधून फ्लुइड जायला पाहिजे अदरवाइज काय इकडे कमी मास इकडे जास्त मास होणार नाही कारण इनकम्प्रेसिबल फ्लुइड मध्ये
समान वेगामध्ये समान वेळेमध्ये फ्लुइड जायला पाहिजे, अदरवाईज देयर इज चेंज इन डेन्सिटी. कारण जितकं व्हॉल्यूम इथं आहे तितकं व्हॉल्यूम इथं नाही आहे, व्हॉल्यूम बदललेलं आहे, परंतु वेळ जी आहे वेळ आपण वेळ समान घेतो. इथं समान वेळेकडे सगळे चाललेला हा प्रकार आपण विचारून घेतो फॉर कॉन्स्टंट टाइम. म्हणजे मी काय लिहू शकतो, पुट T1 इक्वल टू T2 इक्वल टू T. चला मग करायला स्टेपला, मग काय ना सांगा मग हे T1 काय असणार राहणार काय मग एरिया इंटू A1 इंटू B1 इक्वल टू व्हॉट T2 इंटू B2. आणि हे जर तुम्ही जर बॉक्स केलं ब्रॅकेट केला ते जर आपलं इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. काय क्वेश्चन मिळाला कंटिन्युटी तुम्हाला, A1 into V1 equal to what? A2 into V2. This is very important equation. या इक्वेशन मध्ये आपण काय शिकलो की एरिया आणि व्हेलोसिटीचा गुणाकार जर केला तर तो ऑलवेज काय असतो, कॉन्स्टंट. एरिया इंटू व्हेलोसिटी इज ऑलवेज कॉन्स्टंट. इन जनरल व्हॉट आय कॅन राइट, त्या गिव्ह लाइन पॉइंट क्रमांक 4 झाला, 5 झाला, इथं पॉइंट क्रमांक 6 लिहितोय. सिक्वेन्स मेंटेन करा माझ्यासोबत व्यवस्थित लिहा. इट मीन्स दॅट याचा अर्थ असा आहे, इट मीन्स दॅट AV एरिया इंटू वेलोसिटी. पूर्ण वाक्यात लिहितो बघा, एरिया इंटू वेलोसिटी हा जो गुणाकार आहे काय असतो कायम कॉन्स्टंट ऑफ वेलोसिटी फॉर इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड इज इक्वल टू कॉन्स्टंट. हे झालं कोणासाठी, फॉर व्हॉट, फॉर incompressible fluids. For incompressible fluid I can write here area into velocity is always constant. हे जरा आपलं सिंपल प्रूफ कशाचं, इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. ही वारंवार तुम्हाला मी सांगतोय, ही तुम्हाला वाचावं लागेल, डायग्राम समजून घ्यावी लागेल. if you understand diagram properly then and then only we can understand equation of continuity. आता ह्याच्यामधला पुढचा मुद्दा आहे नोट, तो आपल्याला लिहायचा आहे. या पुढचा मुद्दा ह्याच्यामध्येच मुद्दा. नोट दॅट आणि तो बघा, नोट दॅट dV by dt म्हणजे काय, चेंज इन व्हॉल्यूम विथ रिस्पेक्ट टू टाइम, दॅट इज व्हॉल्यूम रेट फ्लो. आता काय म्हणायचं, व्हॉल्यूम रेट फ्लो इज इक्वल टू व्हॉट, volume rate flow, or dm by dt, और काय dm by dt म्हणतात मास रेट फ्लो. काय म्हणतात त्याला, मास रेट फ्लो. काय म्हणलं बघा, व्हॉल्यूम रेट फ्लो और dm by dt म्हणजे काय, मास रेट फ्लो. हे दोन्ही पण काय असतात, दे आर ऑलवेज कॉन्स्टंट. काय असतात हे, कॉन्स्टंट इक्वल टू व्हॉट, कॉन्स्टंट. हे देखील आपण या लॉ मधून प्रूव्ह करू शकतो, ज्याला म्हणतो आपण व्हॉल्यूम रेट फ्लो आल्सो कॉन्स्टंट फॉर अ गिवन फ्लुइड इन अ गिवन चॅनल. दिलेल्या ट्यूब मध्ये व्हॉल्यूम रेट फ्लो कॉन्स्टंट असतो किंवा मास रेट फ्लो देखील काय असतो, कॉन्स्टंट असतो. या केस मध्ये आपण समजून घेऊ शकतो. लक्षात ठेवा, व्हॉल्यूम रेट फ्लो दुसरं नाव आहे व्हॉल्यूम फ्लक्स. इथे कुठे लिहायचं, प्लस काय म्हणतात, व्हॉल्यूम फ्लक्स. काय म्हणतात, व्हॉल्यूम फ्लक्स. आणि डीएम ला काय म्हणतात, मास फ्लक्स. काय म्हणतात, मास फ्लक्स. आय होप ऑल ऑफ यू आर क्लियर विथ द इक्वेशन कॉल्ड एज, इक्वेशन काय म्हणतात, इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. काय म्हणतात, इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. तर आपला आर्टिकल एंड झालेला आहे. वारंवार वाचायचं आर्टिकल वाचताना आपल्याला काय काळजी घ्यायची आहे, डायग्राम. काय काळजी घ्यायची आहे, डायग्राम. यात आपण काय शिकतोय की एखाद्या फ्लुइडचं वेलोसिटी, एखाद्या फ्लुइडच्या वेलोसिटी आणि एरिया जर का
पिक्चरमध्ये घेतली, एरिया म्हणजे कुठले, एरिया ऑफ द क्रॉस सेक्शन ज्याच्यामधून फ्लुइड चाललेला आहे त्याचा एरिया आणि त्या एरियामधून जाणाऱ्या फ्लुइडची वेलोसिटी आहे दोघांचा गुणाकार असतो कायम कॉन्स्टंट आहे. हे तुम्हाला क्लिअरली बघा. पाईप घेतले आपण दाबले तर काय कमी केला तुम्ही, एरिया कमी केला. मग आता गुणाकारामध्ये एक टर्म लहान दुसरी टर्म काय होती, मोठी होती. गुणाकारामध्ये काय होते, मल्टिप्लिकेशन मध्ये एक टर्म लहान झाली पुढची टर्म काय होते, मोठी होते. तर तुम्ही एरिया पाईप दाबले की एरिया कमी केला, वेलोसिटी काय होणार, वाढला. एरिया वाढवला तर वेलोसिटी काय होणार, कमी होणार. म्हणून मी काय म्हणलं, एरिया की वेलोसिटी इज ऑलवेज कॉन्स्टंट. हा म्हणतात इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. दुसरे नंबर आर्टिकल वारंवार वाचा, डायग्राम प्रॉपरली काढा. जर तुम्ही डायग्राम काढली तरच तुम्हाला एक्झाम मध्ये सविस्तर लिहिता येणार आहे, मांडता येणार आहेत सगळे मुद्दे. ओके, सो दिस इज द आर्टिकल. आता आपण पुढचा आर्टिकल कव्हर करणार आहे. आधी बेसिक कव्हर करणार आर्टिकलचं. त्या आर्टिकलचं नाव आहे बर्नौलीज थेरम. काय नाव आहे, बर्नौलीज थेरम. डायरेक्ट पुढचा मुद्दा. बर्नौलीज थेरम. आता आपण आज बर्नौलीज थेरमचं आपण काय करणार आहे, लेक्चर मध्ये बेसिक कव्हर करणार आहे. आज एक मोठं डेरिव्हेशन ते आपण कव्हर करणार आहे. पण त्याच्या अगोदर बर्नौलीज थेरम आहे काय करून समजून घ्यायचा प्रयत्न करूया. ओके, तर डायग्राम करा पहिल्यांदा. फर्स्ट पॉइंट डायग्राम. हा थेरम काय म्हणतोय की एखाद्या क्रॉस सेक्शन एरियाचं किंवा ट्यूब घ्या, पाईप घ्या, आपण म्हणतो पाणी लिफ्ट करणे एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी, ह्याच्यामध्ये हे थेरम खूप महत्वाचं आहे. बर्नौलीज थेरम विमानामध्ये काम करतं, विमान कन्स्ट्रक्शन मध्ये, इव्हन डॅम्स मध्ये काम करतं बर्नौलीज थेरम. किंवा आपण म्हणतो बघा एखाद्या नदीवरून पाईपलाईन केली पाण्यासाठी तर टप्पे करतो आपण तयार की एवढ्या अंतरावर ह्या एक चेंबर काढत असतो, त्याच्यानंतर तिथं पाणी परत शिफ्ट करायचं, पुढचा टप्पा करायचा. अशी जास्त अंतर असेल तर हाईट जास्त असेल टप्पे जास्त करावे लागतात. समजा तुमचे नदीचं अंतर तुमच्या जमिनीपासून मे बी 4-5 किलोमीटर आहे तर पाईपलाईन केली जाते तर टप्पे केले टप्पे. तर कारण प्रत्येक हाईटसाठी काहीतरी एक डिफाईन फोर्स असते, डिफाईन वेलोसिटी असते पाण्याची. ह्याला म्हणतात बर्नौलीज थेरम. काय म्हणतात, बर्नौलीज थेरम. तर आपण त्याचे डायग्रामकडे आहोत. ओके, आधी दाखवा सिंपल पाईप दाखवा जसं आपण दाखवलेली आहे इन केस ऑफ इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. त्यासाठी एक आपण सपोर्ट घेऊया अगोदर. धरून चला हे आपला सपोर्ट आहे, जमीन आहे. आपण एक पाईप दाखवले रेफरन्स. हा काय असणार आहे, रेफरन्स. लिसन क्लिअर, रेफरन्स. इमॅजिन करा एक पाईप आहे, पाईप दाखवले आपण. Let us consider the height of this point from the reference is h2 आहे असं म्हणूया आपण. आणि याची हाईट आपण किती h1 आहे असं इमॅजिन करूया. एक बेसिक समजून घ्यावं लागेल, तुम्हाला कळलं तर आपल्या दिवशी सोपं जाणार आहे. ठीक आहे, हा इथला जो एरिया आहे ह्याला एरियाला काय म्हणूया, a1 म्हणूया. ह्याचा एरिया आपण a2 म्हणूया. साहजिक आहे फ्लुइड फ्लो करते, इमॅजिन करा. पाण्याची इमेज, पाणी असं इमेजिन करा. वेलोसिटी आहे v1, वेलोसिटी v2 म्हणूया. आता प्रेशर जे असणार आहे ऍट क्रॉस सेक्शन a1 मध्ये असणाऱ्या फ्लुइडला त्या प्रेशरला आपण p1 म्हणूया. इथे प्रेशर p2 आहे असं आपण इमॅजिन करूया. ठीक आहे,
आता बर्नौलीज थेरम काय सांगते आपल्याला एक्झॅक्टली, द वर्क डन बाय द फ्लुइड, काय म्हणतो मी, वर्क डन बाय द फ्लुइड और वर्क डन बाय द सराउंडिंग ऑन द फ्लुइड, काय म्हणते बघा, वर्क डन काय होतं, कसं काय वर्क डन होतं, सिंपल आहे, मला सांगा. जेव्हा फ्लुइड ग्रॅव्हिटीच्या विरुद्ध काम करणार, जेव्हा फ्लुइड बघा इथून फ्लो जात आहे, जेव्हा फ्लुइड A1 टू A2 जाणार तेव्हा 100% काय वर्क डन व्हायला पाहिजे, यस ऑर नो, वर्क व्हायला पाहिजे, अदरवाइज फ्लुइड पुढे जाणारच नाही. तर बर्नौली साहेबांनी काय सांगितलं, व्हॉट द फेमस आणि बर्नौली टोल्ड, द समेशन ऑफ प्रेशर एनर्जी, काय म्हणते मी, समेशन ऑफ प्रेशर एनर्जी, then potential energy and kinetic energy is always constant. काय जबरदस्त पॉइंट सांगितला मला. What Bernoulli said, the net work done by the fluid on the surrounding or the work done by the surrounding on the fluid is equal to sum of its kinetic energy and potential energy. त्यासोबत मी अजून काही ऍड करतो, त्याला म्हणजे प्रेशर एनर्जी, काय म्हणतो मी त्याला, प्रेशर एनर्जी. ओके, इथे कोणती फ्लुइड विचार घेतो आपण, वी टॉक अबाउट द इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड. कोणासाठी बोलतो आपण, तर वी टॉक अबाउट इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड. या पुढचा मुद्दा डायग्राम झाल्यानंतर पुढचा मुद्दा लिहा, डायग्राम एक्सप्लेनेशन लिहा. कन्सिडर इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड, consider incompressible fluid passing through cross section A1 and A2 with velocity v1 and v2. जबरदस्त पॉइंट. क्रॉस सेक्शन काय, a1 a2, वेलोसिटी किती आहे, v1 v2. जबरदस्त पॉइंट आहे. पुढचा मुद्दा लिहा, according to Bernoulli's theorem, according to Bernoulli's theorem स्टेटमेंट लिहूया आपण आता. स्टेटमेंट काय, आणि स्टेटमेंट आला मी तुम्ही, the net work done by the surrounding fluid on a surrounding fluid, कुणावर काम करणार आहे, सराउंडिंग वर काम करणार आहे, is equal to the, हमने बघा, is equal to the sum of, काय करणार मी, ऍडिशन करणार, कशाची बघा, सम ऑफ कायनेटिक एनर्जी अँड, हमने बघा, सम ऑफ कायनेटिक एनर्जी अँड पोटेंशियल एनर्जी. जबरदस्त पॉइंट. काय म्हणलं बघा, नेट वर्क डन बाय द सराउंडिंग फ्लुइड on a surrounding is equal to the sum of kinetic energy and potential energy. जबरदस्त पॉइंट लिहिला आपण, स्टेटमेंट लक्षात ठेवा बर्नौलीज थेरमचा. आता मॅथमॅटिकली आपण याचे इक्वेशन मांडूया. काय आहे बघा, चौथा मुद्दा लिहा, मॅथमॅटिकली काय ते बघा, प्रेशर एनर्जी P1 ला काय प्रेशर मध्ये हरकत नाही, प्रेशर क्रॉस सेक्शन A1 प्लस
कायनेटिकचा फॉर्म्युला लक्षात ठेवा 1/2 रो v स्क्वेअर 1/2 रो v1 स्क्वेअर. हे कसा नाव पुढे बघणार आहे आधी लिहा टाइम बी 1/2 रो v1 स्क्वेअर प्लस रो gh1 is equal to what? P2 pressure at cross section A2 plus 1/2 रो v2 स्क्वेअर. रो का समान ठेवला कारण फ्लुइड कैसा है? हो डेन्सिटी बदलना है, इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड आहे. फ्लुइड कुठला आहे? इनकॉम्प्रेसिबल त्यामुळे डेन्सिटी बदलचा विषयच येत नाही. ही बेसिक माहिती पाहिजे प्लस व्हॉट रो gh2. हे क्वेश्चन आपण लिहिले कशावर लिहिले क्वेश्चन आहे? we have done the equation based on what? Bernoulli's theorem. In this case आता आपण लिहू जनरल इक्वेशन. ध्यान देऊ लाईन इन जनरल काय म्हणतो बघा. इन जनरल काय ना फॉर्म्युला बघा. P प्रेशर एनर्जी प्लस 1/2 रो v स्क्वेअर प्लस रो gh equal to what? Constant. Plus what? Rho gh equal to what? Constant. So here plus simple equation जे आपण डिराइव करणार आहे पुढे काय क्वेश्चन्स. प्रेशर P प्लस रो v स्क्वेअर 1/2 रो v स्क्वेअर म्हणजे कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी म्हणजे रो gh. आपण लिहिले स्टेटमेंट असं म्हणले बघा. सम ऑफ ke प्लस p इज इक्वल टू व्हॉट? कॉन्स्टंट. हे झालं आपलं कोणतं इक्वेशन? हा म्हणतात बर्नौलीज इक्वेशन. ओके, आय होप यू आर वेरी मच क्लियर विथ दिस पॉइंट. वारंवार मी सांगतो हे डेरिव्हेशन आपण नंतर बघणार आहे, परंतु हे तुम्हाला मी आधी का लिहून दिलं कारण ह्या टर्म्स तुमचे क्लिअर झाले नाही तर तुम्हाला कळणारच नाही इक्वेशन आपण कशाला डिराइव करायला लागले. आता हजार तुम्ही आज सांगा मला की प्रेशर मला सांगायचं प्रेशर जास्त असेल P1 चं तर फ्लुइड कुठे जाणार आहे? नाहीतर नदीचं आणि जमीन 6-7 किलोमीटर अंतर आहे. बऱ्याच ठिकाणी माहिती आहे तुम्हाला ग्रामीण भागामध्ये बऱ्याच अंतरावर पाणी आणलं जातं फॉर इरिगेशन पर्पज. पण समजा तुम्ही मोटर लावली काय तर 20 HP 15 HP 10 HP 8 HP ची मोटर लावली, अंतर आहे 6 किलोमीटर, 8 HP ची मोटर नाही जाणार ती पाणीवर शिफ्ट कराल पण ठराविक अंतर जाणार हो. मग त्यावर तुम्हाला काय करावं लागेल? साठपा करावं लागेल. एका ठिकाणी पाणी साठवावं लागेल, तिथे एक मोटर जोडावं लागेल, तिथून पण पाणी शिफ्ट करावं लागेल. ह्याच्याऐवजी काय करा एक मोठी मोटर ठेवा तिथंच इन्स्टॉल करा एक लार्ज कॅपॅसिटीची मोटर पॉवरची मोटर. पण किती पॉवरची मोटर लावायची? काय उगा आपलं 10 HP 12 HP वाटतच नसते. कॅल्क्युलेशन असतं फ्लुइड मेकॅनिक्स मधलं समजणार आहे. हायड्रोलिक इंजिनिअरिंग असते. हायड्रोलिक इंजिनिअरिंग फ्लुइड डायनामिक्स आपण विचारात घ्यावं लागतं. इंजिनियर लोक असतात सिव्हिल इंजिनियर ते सांगतात किती HP मोटर लावावं लागेल, किती टप्पे तयार करावे लागतील. हे सगळं बर्नौलीज थेरम सायन्स कॅल्क्युलेशन केलं जातं. इट इज नॉट अ सिंपल द वे यू आर थिंकिंग. अजून फार मोठं ऍप्लिकेशन आहे. आता आपल्या महानगरपालिकेचं पाणी वेगळ्या ठिकाणी जातं, येस ऑर नो? पण जे समजा इथं जिथं पाण्याची टाकी आहे मोठी त्या टाकीला काय लिमिटेशन आहेत ना. एक टाकी अख्ख्या सिटीला पाणी प्रोव्हाइड करू शकणार नाही. त्या सिटीचा आपल्या एरिया विचारात घ्यावं लागेल. पाणी कुठे शिफ्ट करायचं आहे? पंपिंग स्टेशन असते त्यासाठी. पंपिंग स्टेशन मध्ये मोठी मोटर असते ठराविक HP ची, ते मोटर कुठून पाणी शिफ्ट करू शकते. पाणी साठवावं लागले एका ठिकाणी तिथून पण पाणी शिफ्ट करावं लागेल. हे सगळं कसं चालतं? इट टेक्स प्लेस ओनली बाय व्हॉट? बर्नौलीज थेरम. तुम्हाला बरेच एक्झाम्पल मुद्दाम दिले तुम्ही त्या एक्झाम्पल सांगितलं एक्झॅक्टली कळण्याचं किती महत्व आहे, जबरदस्त महत्व आहे कशाचं? बर्नौलीज थेरमचं आपल्या डे टू डे लाईफ मध्ये. रिव्हिजन करतो पर्यंत रिवाइज करा, पाहिजे पॉइंट समजून घ्या. काय स्टेटमेंट आहे बघा. Net work done by the surrounding fluid on a surrounding is equal to the sum of kinetic energy and potential energy. इक्वेशन मॅथमॅटिकली लिहिलं, सबस्टिट्यूट केले व्हॅल्यूज. अशा पद्धतीने आपण काय डिस्कस केलं, डिराइव्ह केलं नाही इक्वेशन, डिस्कस केले बर्नौलीज थेरम एक्झॅक्टली असतोय काय. आणि आपण पुढच्या लेक्चर मध्ये कव्हर करणार आहे काय व्हॉट इज हाऊ टू डिराइव्ह द फॉर्म्युला ऑफ व्हॉट? बर्नौलीज थेरम. इक्वेशन कसं आलं, इथे इक्वेशन कुठे वापरायची, कशा प्रकारे वापरायचे, जेणेकरून स्टेप बाय स्टेप पुढे जाताना सोपं होऊन समजून घ्यायला अडचण येणार नाही. आणि एक्झाम मध्ये हा प्रश्न 2 मार्क येणार. इफ दे आस्क एक्सप्लेन इन ब्रीफ बर्नौलीज थेरम. आय होप यू आर व्हेरी मच क्लिअर. तुम्हाला या आर्टिकलमध्ये आपण काय शिकलो? आजच्या लेक्चरमध्ये आपण शिकलो व्हॉट इज बर्नौलीज थेरम, व्हॉट इज इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. ओके स्टुडंट्स,
रिवाइज करा वारंवार. डायग्राम सराव करा. डायग्राम वाटत तशी काढू नका. बरेच जण काय करतात की H1 H2 जमिनीवर असते, आपल्या पाणी शिफ्ट करायचं आहे वर, असा हॉरिझॉन्टल पाठवायचा नाहीये. त्यामुळे H1 H2 दाखवा, ही पोझिशन दाखवा व्यवस्थित आणि टर्म्स व्यवस्थित डिफाइन करा डायग्राम मध्ये. ओके, हॅव रिव्हिजन स्टुडंट्स अगेन. थँक यू सो मच.